माझं किती चांगलं गेलं शॉट यार. तसं नाही करायचं असतं. हा नाही करायचं असतं. माझ्या टी शर्ट वर पण कोको पावडर उडलं रे. तुम्ही तुमचा माझा जो बटर काय पडेल. आहे थांब ना, कॅमेराचा टेक ओव्हर घे. नॉइस. नमस्कार मंडळी. आज आपण ट्राय करतोय काहीतरी पूर्णपणे वेगळं. म्हणजे आम्ही दोघांनी पण एकत्र कधी ट्राय नाही केलंय, विच इज कुकिंग. मला बेकिंग आहे पण ठीक आहे. ॲज यू ऑल नो आता क्रिसमस आला आहे आणि आपण न्यू इयरच्या दिवशी केक खायला मागतो. तर ऑर्डर करण्याऐवजी लेट्स बेक इट. खूप असं क्विक आहे आणि घरातल्या घरात इन्ग्रेडियंट्स असेल त्यातनं आरामात बनतं. तर आपण ते बनवूया. चला लेट्स स्टार्ट. तर आमच्याकडे हे मेजरमेंटवाले कप्स आहेत. मी प्रो नाही आहोत, आम्ही रेसिपी फॉलो करतो. ऑब्विसली. हा 1 कप मैदा घेतलाय आपण. बाकी साईडला ठेवून दिला. चाळून घेतलेलं बरं पडतं की लम्स क्रिएट नाही होत त्याच्यात. मग आपल्याला अर्धा कप कोको पावडर घ्यायचं आहे. प्लीज डू द नीडफुल. नाही नंतर विचित्र लागलं. जसं आपण बोललो की घरातलं वापरायचं तर घरातलं उरलं सुरलेलं वापरतो आपण इकडे. हे तुम्हाला दिसतंय क्लिअरली. कोको पावडर नंतर लिहिलंय शुगर. शुगर आम्ही जी कॅस्टर शुगर म्हणतात ती आम्ही साधी घरातली शुगर घेऊन मिक्सरला वाटून घेतली आहे. 1 कप घेतलाय पण जस्ट इन केस आम्हाला असं वाटलं की आम्हाला जास्त शुगरची गरज आहे तर आम्ही शुगर वाढवू. नॉइस. हे आपल्याला चोचले जमणार नाही, आपण हाताने करूया. सो ह्यात आपण टाकतोय आता 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा. गुड. आता ह्याच्यानंतर मिक्स करून घ्या एकदा आणि त्यात आपण टाकतोय अंड. ठीक आहे, अंडा टाकलाय. आता अंड्यानंतर आपण त्याच्यात टाकतोय तेल. 1/2 कप ऑइल. आता तुम्ही तुमच्या हिशोबी घेऊ शकता, मेल्टेड बटर पण घेऊ शकता, बट आय प्रेफर ऑइल कारण बटर नको. बटरने खारट होतं. तसं नाही आहे, अनसॉल्टेड बटर घ्यायचं असं पण ते आपल्याकडे नाही म्हणून. असं पण असतं अनसॉल्टेड बटर येतं. आणि आपल्याला 1/2 कप दही पण पाहिजे. 1/2 कप कसं करणार, त्याच्यातच टाकणार. हा, हो. आपण प्रो नाही झालो ना तर आपण असंच करायचं. पण दही पण टाकतात. हो, जे लोक अंड नाही खात ना ते लोक दहीची क्वांटिटी डबल करतात. मला आज सगळं नवीन कळतंय. 1/2 कप आपण दही टाकतोय. ओव्हन मध्ये गरम करून घेतलंय पाणी. मी नाही बघितलं. 1/2 कप वॉर्म वॉटर. तू हे मिक्स करायला चालू कर, तोपर्यंत मी 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकते. ओके. तसं नाही करायचं असतं. हा नाही करायचं असतं, असं करायचं असतं. वन टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकलाय आपण ह्याच्यात. बस बस भाई बस. घ्या आता कर. बट असं नाही, असं. ओके. मी पण काम करतोय, म्हणजे मी पण केक बनवला असं बोलू शकतो मी. हे सगळं मला नाही कळत ऍक्च्युली. ओके, मी एक्सपर्ट आहे. चमचा घेऊ. लास्ट टाइम मम्मा होती सोबत. हे बघ, हे निघालं ते काढ. आप ये यहाँ आ जाए. दिस इज प्रो शेफ, वी आर नॉट. साखर इथे. बस
ठीक आहे, थँक्यू आपके विजिट केले. आपला ओव्हन ट्रे घ्या. आपण इवन ओव्हन प्री हीटला टाकून ठेवा. आपण टाकून ठेवूया. हा प्लीज. वाव. थँक्यू. मला थोडासा बटर लाव खालती. काय मस्त. थांब ना, असं एकदम चिकन आहे दिसणार पाहिजे एकदम. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. नाही बटर पण टाक. हो पोर करायचं. हा बटेजे टाक. सपोर्ट करताना किती दम लागतो तुला काय माहिती. ह्याला असं 2-3दा टॅप करा. सेटल व्हायला पाहिजे ना ते खाते. झटपट पटापट लक्ष्मीचे घेके अंदर. झालं, संपली तुझी लिरिक्स पण आणि त्याची कॅपॅसिटी पण. सो आता आपण केक बेक करायला ठेवतोय सॉरी. ओव्हन मध्ये. ओव्हनला ऑलरेडी प्रीहीट केलंय फॉर 3 मिनिट समथिंग ॲट 180. आता हा केक आतमध्ये राहील फॉर 30-35 मिनिट्स मे बी. झाली तुझी, संपली. फक्त ठेवायची ऍक्टिंग. शिकवलंय आता कसं करायचं ते. सांग जरा किती डिग्रीजवर किती मिनिटांसाठी ठेवायचं आहे. वरती मिनिटासाठी ठेवायचं आहे. आपल्याला ह्याला टाकायचं आहे 180 डिग्रीजला फॉर 35 मिनिट्स. स्टार्ट. केक तर गेला बेकिंगला. हे बघा दिसत असेल तर. केकचा बॅटर बघा उरलेला कोण चाटता इथं. चाटायची काम आहे तुझी इथे. गनाश बनवतोय तर गनाशसाठी आपण 1/2 कप एवढा मेल्टेड बटर घेतलाय. त्याच्यात हा 1 कप एवढा चॉकलेट डार्क कंपाऊंड मिल्क कंपाऊंड मिक्स करून घेतलाय. ते टाकतोय. हे आपण आता टाकतोय कोको पावडर. दूध. कॉर्नस्टार्च आमच्याकडे नाही आहे तर त्याचा ऑल्टरनेटिव्ह मैदा आहे. तर 2 टेबलस्पून मैदा आणि शुगर पण आय गेस 1/2 आहे. हो 1/2 कप आहे. कॉन्स्टंटली स्टर करत राहूया सो दॅट मेल्ट होईल पण ते खालती चिटकणार नाही. फायनली रेडी झाले आमचे 2 असे सेपरेट पार्ट्स. आता असेंबल करूया एकत्र. काढू असं काढायचंय. उचल समोरून. नॉइस. धीर. रुको जरा सबर करो. धीर. आम्ही वरती गार्निश करायला हे आणलंय. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. सी आमचा केक. जा हात धु. थंड करून मग जर जमलं तर तुम्हाला शॉट दाखवू एखादा. आता खाऊन टाकू. नाही ये फंस गया. 2 hours later. आम्ही बनवलेला केक आता कितपत म्हणजे कितपत चांगला चांगला बनलाय ते बघूया. हा वेट खाऊ शकतो. खाऊ शकतो.
त्याच्यात नाईस 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 नाईस. ओके आम्ही बकरा आमची वेगळा मास्टर शेफ ही आहे. आम्ही बकरा वेगळा बनवलाय. तिकडे तिकडे छान, तिकडे छान. पपले पपले पपले. पप्पा आएगा नहीं ना मेरा. ठीक आहे. छान. हवरे ते खा नंतर पण त्याला टेस्ट नाही येणार. छान आहे. चांगला बनवलाय. चांगला बनवलाय मी. छान. चांगला बनवलाय मी. तुम्हाला असे कुकिंग ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर आम्ही पण आम्हाला try करतो. कमेंट करून सांगा. कमेंट करा मग आम्ही ट्राय करू. लाईक करा, शेअर शेअर करा करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. बाय बाय. थँक्यू. मी खाट सगळं बोललीये.